भूपृष्ठ व आवरण यांच्यातील सीमा डॅश म्हणून ओळखली जाते. द बाउंड्री बिटवीन क्रस्ट अँड मॅन्टल इज नोन ॲज डॅश. ए. गुटेनबर्ग डिसकंटिन्युटी. बी. कॉन्रॅड डिसकंटिन्युटी. सी. मोहोरोव्हिसिक किंवा मोहो डिसकंटिन्युटी. डी. लेहमन डिसकंटिन्युटी. योग्य उत्तर आहे सी. मोहोरोव्हिसिक किंवा मोहो डिसकंटिन्युटी. मोहोरोव्हिसिक किंवा मोहो डिसकंटिन्युटी ही पृथ्वीच्या भूपृष्ठ म्हणजे क्रस्ट आणि आवरण म्हणजे मॅन्टल यांच्यातील महत्त्वाची सीमा आहे. 1909 मध्ये क्रोएशियन भूकंपशास्त्रज्ञ आंद्रिजा मोहोरोव्हिसिक यांनी भूकंप लहरींच्या अभ्यासातून ही सीमा शोधली. त्यांनी लक्षात घेतले की भूकंप लहरींचा वेग अचानक बदलतो, ज्यामुळे पृथ्वीच्या आत वेगवेगळे थर अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले. ही सीमा खंडीय भूपृष्ठाखाली सरासरी 35 किलोमीटर खोलीवर आणि महासागरीय भूपृष्ठाखाली फक्त 5 ते 10 किलोमीटर खोलीवर आढळते. मोहो डिसकंटिन्युटीमुळे भूपृष्ठ व आवरण यांची रचना वेगळी असल्याचे स्पष्ट होते. भूपृष्ठ हलक्या खडकांनी बनलेले असते तर आवरण जड खडकांनी बनलेले असते. पृथ्वीच्या आतल्या रचनेबद्दल थेट निरीक्षण करणे शक्य नसल्यामुळे वैज्ञानिक भूकंप लहरींच्या अभ्यासावर आधारित निष्कर्ष काढतात. त्यामुळे मोहो डिसकंटिन्युटी ही पृथ्वीच्या आंतरिक रचनेचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. पृथ्वीतील इतर महत्त्वाच्या सीमारेषा म्हणजे कॉन्रॅड, गुटेनबर्ग व लेहमन डिसकंटिन्युटी.